नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मी पवन या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, आजची जी टेस्ट होती आपली टेस्ट नंबर 9 नंबरची टेस्ट आपण या ठिकाणी घेतली. ओके, आणि तिचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यापूर्वी आजचे जे आपले काही टॉपर आहे ते आपण या ठिकाणी सांगणार आहे, त्यांचे नाव आपण अनाऊन्स करणार आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नंबर 1ला आहे तेजस. ओके, याला 25 पैकी 25 प्रश्न या ठिकाणी बरोबर आले. ओके, त्यानंतर हे या ठिकाणी नंतर दिसतोय बघा प्रणय. ओके, प्रणय या ठिकाणी तेजस झाल्यानंतर प्रणयला सुद्धा सर्वचे सर्व प्रश्न बरोबर आले. ओके, त्यानंतर योगेश बघा, योगेशचे सुद्धा सर्व प्रश्न बरोबर आले. त्यानंतर सिद्धू या ठिकाणी मित्रांनो नाव कन्फर्म टाका आपलं, कारण आपल्याला कळतं. ओके, नंतर पवन आहे, त्यानंतर काय मित्रांनो शुभम, नंतर काय प्रादेव. ओके, काय मित्रांनो नावं काय करा माहिती का, नाव या ठिकाणी कन्फर्म तुमचं जे काय नाव आहे ना ते या ठिकाणी कन्फर्म व्यवस्थित नाव टाका. ओके, त्यानंतर श्रीकर आहे आणि सोहेलला सुद्धा 55 पैकी 55 या ठिकाणी यावेळेस आले. ओके, त्यानंतर काय राधे नाव टाकलं आहे कुणीतरी 52.25. नंतर काय शोभा मॅम या ठिकाणी त्यांना 52.25 आले. त्यानंतर विठ्ठल, ओके, यांनासुद्धा काय झालं 52.25. एक प्रश्न यांचा दोघांचा या ठिकाणी तिघांचा पण चुकला. ओके, त्यानंतर निखिल राऊत, त्यालासुद्धा एक प्रश्न याचा त्या ठिकाणी चुकला आहे. नंतर काय शैलेशचा सुद्धा एक प्रश्न चुकला आहे, त्यालासुद्धा 52.25 आले. ओके, नंतर ओंकारचा एक प्रश्न चुकला, त्यालासुद्धा 52.25 आहे. ओके, वैशू मॅम या ठिकाणी तुम्हालासुद्धा 52.25 आले. नंतर लोकेशसुद्धा एक प्रश्न चुकला आहे. ओके, त्यालासुद्धा 52.25 आला आहे. ओके, त्यानंतर शेख अरबिना. ओके, अरबिना मॅम तुमचा काय झालं एक प्रश्न चुकला आणि एक तुम्ही सोडवला नाही. ओके, तुम्हाला 50.5 या ठिकाणी पडलेले. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी MP 49.50, विकी याला 49.50 2 प्रश्न चुकले. त्यानंतर कल्पेश यांनासुद्धा 49.5 यांचासुद्धा एक प्रश्न 2 प्रश्न चुकले या ठिकाणी. अशा पद्धतीचाच आपला समोरचा या ठिकाणी काय असणार आहे रिझल्ट असणार आहे. एवढेच आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये अनाऊन्स करत असतो. ओके, तर मित्रांनो आपला हा आजचा काय झाला, आपण जी टेस्ट घेतली होती त्या ठिकाणी त्या टेस्टमध्ये मुलांनी सोडवलेले प्रश्न ज्यांना कुणा या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क पडले त्यांचं आपण काय केलं नाव या ठिकाणी अनाऊन्स केलं. आता आपण काय करू, आपलं जे क्वेश्चनचं PDF आहे ते ओपन करू आणि एक क्वेश्चन या ठिकाणी ॲनालिसिस करून घेऊ. बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की क्वेश्चन नंबर 1 पासून या ठिकाणी आपलं PDF ओपन झालेलं आहे. मित्रांनो काय करायचं आहे माहिती का तुम्हाला, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, आणि आपल्याला जर व्हिडिओचा थोडाफार बी काहीतरी फायदा झाला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच काय करा, व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. बघा प्रश्न पहिला काय सांगतो, इफ आर, इथं क्यू म्हणजे इथं ओम पाहिजे मित्रांनो. इफ आर क्यू रेजिस्टन्स म्हणजे R ओम रेजिस्टन्स वायर इज स्ट्रेच केला, म्हणजे काय केलं आहे तुम्ही या ठिकाणी त्याला स्ट्रेच केलं आहे. काय केलं आहे स्ट्रेच केलं आहे. आणि स्ट्रेच केल्यानंतर कधी काय लक्षात ठेवायचं, बघा जेव्हा तुम्ही काय करता कोणताही कंडक्टर या ठिकाणी ताणवता, या ठिकाणी त्याला असं एवढा कंडक्टर तुम्हाला तुम्ही स्ट्रेच करून त्याला जर मोठं केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला लागतो n²/r. ओके, n²r या भागाकारात नाही, बाय नाही. ओके, n²/r हा फॉर्म्युला लागतो आणि त्याला तुम्हाला काय सांगितलं डबल सांगितलं आहे, म्हणून डबल सांगितलं म्हणून यांची किंमत काय आली तुमची 2 झाली. ओके, म्हणून या ठिकाणी यांच्या जागी तुम्हाला 2 ठेवायचं, 2चा वर्ग गुणिले तुम्हाला rची किंमत या ठिकाणी r अशी ठेवून द्यायची. ओके, मग 2चा वर्ग काय होतो 4r, म्हणून तुमचं उत्तर काय आलं 4r या ठिकाणी आलं मित्रांनो. मग 4r कुठं दिसते तुम्हाला, ऑप्शन नंबर 2ला या ठिकाणी दिसते. ओके, त्यानंतर खालचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता, प्रतिकार 10 ओमची तार वाकून एक वर्तुळ तयार केलं. बघा 10 ओमची अशी तार होती, आपण काय केलं त्याचं एक असं वर्तुळ तयार केलं. ओके, तयार केले वर्तुळाच्या बघा कोणत्याही व्यासाच्या 2 बिंदूमधील प्रभावी प्रतिकार किती असेल. बघा असं जर आपण याचे 2 बिंदू म्हणजे इकडे केला एक, याचा इकडे एक तयार केला आणि इकडे एक तयार केला, तर मला सांगा सर्व काय किती होता 10 ओम होता बरोबर. मग इकडे किती झाला आता 5 झाला, इकडे 5 झाला. मग असं मी म्हणू शकतो का इकडचा 5 आणि इकडचा 5 असे हे दोघं काय झाले पॅरललमध्ये झाले, मी असं म्हणू शकतो का. मग हे पॅरललमध्ये झाले तर याचा जर टोटल रेजिस्टन्स जर काढायचा असेल आपल्याला तर तो कसा काढता येईल, आपण काय करतो या ठिकाणी जर पॅरललमध्ये 2 रेजिस्टन्स जर काय असेल जर सारखे असेल तर काय करतो आपण R/N चा फॉर्म्युला वापरतो. R म्हणजे आपले किती दिला आहे
5 दिला आहे आणि हे किती आपले 2 आहे, यांची किंमत आपण 2 ठेवतो आणि 2/5 करून या ठिकाणी 2.5 आपलं उत्तर येतं. मग तुम्हाला दिसतं कुठे 2.5? ऑप्शन नंबर 4ला. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. प्रत्येकी 1 ओमचे 3 प्रतिकार. बघा त्रिकोणात या ठिकाणी हे केलं आहे बघा. अशा पद्धतीने समजा तुमचे 3 रेजिस्टन्स आहे, हा 1 ओमचा, हा 1 ओमचा, हा 1 ओमचा. त्याला काय करायचं आहे, तुम्हाला टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा आहे. बघा तुम्हाला जर या 2 बिंदूमधला रेजिस्टन्स जर काढायचा तर हे अशा पद्धतीने तुम्ही जासाल या ठिकाणी, बरोबर. तर हे दोघं काय होते माहिती का, हे दोघं होते सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये झाल्यानंतर याची याची बेरीज होती, मग तिथं उत्तर काय येतं 2 आणि हा त्याला येतो मग दोघांना पॅरललमध्ये. हा एकाला हा समजा आपला असा एक असणार आणि हा दुसरा हा अशा पद्धतीने दुसरा. हे दोघं कसे झाले एकमेकांच्या पॅरललमध्ये. वरचा झाला 2 ओहम आणि खालचा झाला काय 1 ओहम. आता याला हे दोघं कसे झाले आपले पॅरललमध्ये. मग पॅरललमध्ये सोडवायसाठी आपण काय करतो, दोघांचा गुणाकार करतो भागिले दोघांची बेरीज करतो. मग 2 गुणिले 1 आपण काय करतो पुन्हा भागिले आपण 2 अधिक 1 अशा पद्धतीने आपण यांना सोडवतो. मग उत्तर काय येतं 2 1 2 आणि 2 अधिक 1 बरोबर 3. अशा पद्धतीने 2/3 तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. मग 2/3 उत्तर कुठे दिसतं, ऑप्शन नंबर 4ला तुम्ही बघू शकता. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी 230 व्होल्ट वर कार्यरत असलेल्या 100 वॅट दिवाच्या प्रतिकाराची गणना करा. म्हणजे तुम्हाला रेजिस्टन्स काढायचा आहे. तुम्हाला काय दिलं आहे, पॉवर दिली. पॉवर किती दिली 100 वॅट आणि तुम्हाला अजून काय दिलं, व्होल्टेज किती दिलं 230 व्होल्ट. तुम्हाला पॉवर काय काढायचं मग रेजिस्टन्स. तर पॉवरचा एक फॉर्म्युला काय असतो, P = V² R. ओके, तर तुम्हाला याला काय करायचं चेंज करायचं आहे. तर V² काय होईल तुमचं, P इकडे येईल R तिकडे जाईल. ओके, अशा पद्धतीने व्होल्टेज किती दिला तुम्हाला 230 गुणिले समजा वर्ग आहे म्हणून डबल केला आपण. ओके, आणि खाली किती आहे तुमचा पॉवर 100. हे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य कट होते. 23चा वर्ग काय आहे 529. ओके, त्याचा दोघांचा गुणाकार करणे म्हणजे वर्ग काढणे. ओके, म्हणून ते किती आला 529. ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर आहे. ओके, बघा 5 नंबरचा प्रश्न काय तो, विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल ऑफ द यूज मेजर अर्थ रेजिस्टन्स. बघा अर्थ रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण कोणता प्रिन्सिपल या ठिकाणी वापरतो, तर प्रिन्सिपल ऑफ ड्रॉप इन पोटेन्शियल. मित्रांनो आपण काय करत असतो, ड्रॉप इन पोटेन्शियलचा प्रिन्सिपल आपण वापरतो आपला अर्थचा पृथ्वीचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी. मग तुम्हाला ऑप्शन 3मध्ये दिसतं आहे की या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ ड्रॉप इन पोटेन्शियल हे उत्तर असणार आहे. बघा खाली काय दिसते बघा, अनुक्रमे 30. बघा आत्ता या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. तुम्हाला 30 व्होल्टचा रेजिस्टन्स दिला आहे. ओके, आणि या ठिकाणी सिरीजमध्ये जोडलेले 1 2 आणि 7 किलो ओम प्रतिकाराचे तुम्हाला काय केलं आहे, त्या ठिकाणी रेजिस्टन्स दिले. ओके, आणि व्होल्टेज ड्रॉप किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप. ओके, सर्वात पहिले आपण काय करू, टोटल रेजिस्टन्स काढून घेऊ मित्रांनो. म्हणजे काय R1 अधिक R2 अधिक R3 आपलं किती होणार आहे, या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 7 बरोबर किती 7 8 9 10 किलो ओहम आपलं उत्तर आलं. ओके, तर आता हा टोटल रेजिस्टन्स आपला या ठिकाणी झाला. मग आपल्याला करंटसुद्धा काढावं लागेल. मग आपल्याला व्होल्टेज दिला आहे आणि रेजिस्टन्स दिला आहे. करंट काढायसाठी फॉर्म्युला काय असतो V/R. मग व्होल्टेज किती आपला 30 आहे आणि या ठिकाणी आपला रेजिस्टन्स किती निघला आपला 10 किलो ओम. ओके, 10 किलो म्हणजे आपण याला कसा लिहायचं आहे × 10⁻³ ओके, तर ह्या 10ने आपण काय करू, या 10ने हा 0 काटू. बघा वरती काय राहिले 3. ओके, आणि हाच जर 10⁻³ वरती गेला तर 10⁻³ काय होतो तो -3 होतो. जर हे -3 या ठिकाणी आपण इकडचा पॉईंट 3ने इकडे जर केला मित्रांनो, तर आपल्या इथं उत्तर येतं 3 मिली ॲम्पियर असं आपलं या ठिकाणी उत्तर येतं. ओके, तर हे काय निघलं मित्रांनो, आपलं करंट निघला. हा काय निघला रेजिस्टन्स. पण आपल्याला काय करायचं, व्होल्टेज ड्रॉप काढायचा. व्होल्टेज ड्रॉप आपल्याला तिन्हीमधला काढायचा, इथला पण आणि इथला पण. ओके, मग आपण पहिला व्होल्टेज ड्रॉप काढू. ओके, व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय असतो तुम्हाला माहिती आहे, I/R. ओके, I/R म्हणजे काय, यांचा दोघांचा आपल्याला काय करायला लागतो गुणाकार. मग ते कसं करायचं बघा, आपल्याला I किती दिला आहे आता आला आपला 30 मिली ॲम्पियर म्हणजे 3 गुणिले 10⁻³ ओके, आणि नंतर काय दिले पुढे गुणाकारात आपल्याला R किती दिला आहे आपल्याला, पहिला 1K म्हणजे 1 गुणिले 10⁻³ बघा हा -3 आणि हा +3 दोघं कट झाले, 3 1 3 आपला व्होल्टेज ड्रॉप इथला आला 3. बघा नंतर IRचा फॉर्म्युला लावून आपल्याला काय करायचं आहे बघा, पुढचे काय आपले 2. ओके, आणि या ठिकाणी
3 गुणिले 10⁻³ सेम येणार आणि इथे 2 गुणिले या ठिकाणी 10⁻³ इथला कॅन्सल होणार, 3 2 6 उत्तर येणार. अशाचपैकी जर पुढे आपण सोडवायचा प्रयत्न जर केला तर या ठिकाणी परत 3 गुणिले 10⁻³ गुणिले या ठिकाणी पुढे 7 गुणिले 10⁻³ आहे. ओके, या ठिकाणी दोन्ही कॅन्सल होईल. ओके, आणि या ठिकाणी आपण किती लिहिले होते 3 आणि हे 7 त्रिक 21 उत्तर येतं. अशा पद्धतीने 3 6 आणि 21 कुठे दिसतं, ऑप्शन नंबर तुमचं 2 बघा, 3 6 आणि 21. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, पृथ्वी व्हेरिएबल कॅपॅसिटन्स म्हणजे, मित्रांनो थोडा आज माझा आवाज थोडा बरोबर नाही आहे, तुम्हाला थोडाफार या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आजच्या दिवस या ठिकाणी मॅनेज करा. ओके, पृथ्वी व्हेरिएबल कॅपॅसिटन्स म्हणजे बघा काय विचारलं आहे, अ व्हेरिएबल कॅपॅसिटन्स इज वन उज कॅपॅसिटी ऑफ, म्हणजे तुम्हाला पृथ्वी व्हेरिएबल कॅपॅसिटन्स म्हणजे काय ते विचारलं आहे. तर काय माहिती का, या ठिकाणी जो व्हेरिएबल कॅपॅसिटर असतो त्यामध्ये आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो ते ऑप्शन खाली दिले. प्रश्न जर एखाद्या वेळेस नाही पण कळला, तुम्हाला काय करायचे, ऑप्शन वाचायचे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मी खालून वरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी सांगतो. व्हॅरी द व्होल्टेज, मित्रांनो या ठिकाणी व्होल्टेज व्हॅरी करून तुम्ही कॅपॅसिटन्सच्या याच्यामध्ये चेंज करता का, नाही करत. ओके, तुम्ही टेम्परेचरच्या याच्यामध्ये करता का, टेम्परेचर कमी जास्त करून या ठिकाणी त्याच्यामध्ये चेंज करता का, नाही. तुम्ही या ठिकाणी टाईममध्ये चेंज करून हे करता का, नाही. तर तुम्ही काय करता, डायरेक्ट हाताने या ठिकाणी जो तुमचा व्हेरिएबल कॅपॅसिटर असतो त्यामध्ये डायरेक्ट हाताने या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स लावून तुम्ही त्या ठिकाणचा कॅपॅसिटन्स चेंज करता. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1. म्हणजे तुमचा व्हेरिएबल कॅपॅसिटर असतो त्यामध्ये तुम्हाला जर कॅपॅसिटन्स चेंज करायचा, म्हणजे आता तुमच्या प्लेट इथं आहे, त्या प्लेट अजून जवळ आणल्या तर तुमचं काय होईल, या ठिकाणी प्लेट जर जवळ आणल्या म्हणजे डिस्टन्स कमी केलं, काय डिस्टन्स कमी केलं म्हणजे A/D फॉर्म्युला आहे, तुमचा डिस्टन्स काय कमी केलं म्हणजे तुमचा कॅपॅसिटन्स काय वाढणार. अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं या ठिकाणी क्वेश्चन सुटला असता. चला 8 नंबरचा क्वेश्चन आहे, पॉवर फॅक्टर दुरुस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स कशी व्यक्त केली जाते. बघा, द कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर यूज इन पॉवर फॅक्टर करेक्शन इज एक्सप्रेस. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं आहे, पॉवर फॅक्टर करेक्शनचा या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट विचारला आहे. कधी लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी करेक्शनसाठी आपण काय करतो, रिॲक्टिव्ह पॉवरला त्या ठिकाणी पकडत असतो. काय रिॲक्टिव्ह पॉवर, आणि रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, KVAR. काय KVAR म्हणजे कॅपॅसिटरच्या मदतीने आपण काय करतो, रिॲक्टिव्ह पॉवर त्या ठिकाणी हे करून या ठिकाणी आपल्याला काय करतो, पॉवर फॅक्टरमध्ये करेक्शन करत असतो. मग KVAR तुम्हाला ऑप्शन कुठे दिसते, म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवरचं ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्ही बघू शकता. ओके, साईन वेव्हची पॉझिटिव्ह कमाल कधी, बघा साईन वेव्ह कशी असते तुमची, अशा पद्धतीने असते. साईन वेव्हची पॉझिटिव्ह या ठिकाणी इथपर्यंत झाली तुमची, आणि ही झाली एवढी निगेटिव्ह, ही झाली निगेटिव्ह, ही झाली पॉझिटिव्ह. त्यांनी विचारलं आहे पॉझिटिव्हमध्ये सर्वात मॅक्झिमम व्हॅल्यू, तर मित्रांनो या ठिकाणी असते तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि ती असते 90 डिग्री. काय 90 डिग्री, मग तुम्हाला कुठे दिसते बघा 90 डिग्री, 90 डिग्री तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिसते. आता पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय सांगतोय तुम्हाला, बघा तुम्हाला 200 व्होल्ट या ठिकाणी व्होल्टेज दिले आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी दिली आणि तुम्हाला काय विचारलं आहे, फॉर्म फॅक्टर. बघा फॉर्म फॅक्टर आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्ही काय केलं, या ठिकाणी तुम्हाला 220 व्होल्ट हे दिलं तर तुम्हाला या ठिकाणी कन्फ्यूजमध्ये पडलात तुम्ही. ओके, पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे 1.11 म्हणजे 1.11 तुमचा काय फॉर्म फॅक्टर या ठिकाणी फिक्स आहे. पण तुम्हाला वाटलं आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, संख्या दिला आहे, मग नेमकं आपण काढायचं कसं. तुम्हाला याचा फॉर्म फॅक्टरचा या ठिकाणी हे पण माहिती आहे, RMS अपॉन ॲव्हरेज हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, आणि त्याचं उत्तर काय असतं आपलं 1.11 हा काय असतो फॉर्म फॅक्टर. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं काय असतं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा 11 नंबरचा, SCR मध्ये वहन नियंत्रण काय आहे. बघा कंट्रोल, SCRला कंट्रोल कोण करतं. बघा कसा असतो तुमचा SCR, या ठिकाणी अशा पद्धतीनं PN. ओके, या ठिकाणी असतो तुमचा गेट, या ठिकाणी काय असतो तुमचा गेट, आणि हा गेटच काय करतो तुमच्या SCRला कंट्रोल करत असतो. काय, हा तुमचा गेट. आणि तेच तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आहे की तुमचा कंट्रोलिंग युनिट कोणता आहे या ठिकाणी. ओके, म्हणजे तुमच्या SCRला कोण कंट्रोल करतं. ओके, तर कोण कंट्रोल करत असतं मित्रांनो, आपल्या SCRला या ठिकाणी आपला गेट जो असतो तो गेट कंट्रोल करत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो, फ्लोरोसेंट दिव्याच्या सर्किटमध्ये चोक टिंबटे म्हणून कार्य
करते. बघा या ठिकाणी तुम्हाला पहिले सांगितलं होतं तुमचा जो चोक असतो तो इंडक्टिव्ह असतो आणि तो चोक जो असतो तो व्होल्टेज वाढवतो. त्या ठिकाणी काय करतो, व्होल्टेज वाढवण्याचं काम करत असतो. कोण, चोक. त्याच्यामध्ये तुमच्या फ्लोरोसंट जो दिवा असतो, जो लॅम्प असतो, त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवण्याचं काम करत असतो. आणि दुसरं त्याचं काम आहे, तो काय करतो, करंटला लिमिटमध्ये ठेवतो, करंटला कमी करतो त्या ठिकाणी. ओके, जर त्या ठिकाणी जास्तीत जास्त करंट जर गेलं तर आपला फ्लोरोसंट लॅम्पची इफिशियन्सी कमी होते, तो लवकर या ठिकाणी डॅमेज होण्याचे चान्स असतात. म्हणून आपला जो या ठिकाणी चोक असतो तो करंटला काय करतो, लिमिट करतो. काय, लिमिट करण्याचं सुद्धा काम करतो. ओके, मग तो स्टार्टर म्हणून काम करत नाही, पॉवर फॅक्टर रेक्टिफाईंगचं काम करत नाही, सोर्स ऑफ हिटिंगचं काम करत नाही, तो काय करतो, करंट लिमिटिंग डिव्हाइसचं या ठिकाणी काम करत असतो. ओके, बघा 13 नंबरचा प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने की हॉपकिन्सनची चाचणी केली जाते. बघा तुम्हाला त्या ठिकाणी स्विनबर्ग टेस्ट त्या दिवशी सांगितली होती, ती काय केली जाते, नो लोडवर घेतली जाते. ओके, नो लोडवरती. बट आपल्याला या ठिकाणी हॉपकिन्सन विचारले, या ठिकाणी आज ती काय फुल लोडवरती घेतली जाते. म्हणून तुम्हाला ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर येणार. ओके, चला पुढचा प्रश्न काय सांगतो पहा, DC मोटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणते सेमीकंडक्टर उपकरण वापरले जाते. ओके, कधी लक्षात ठेवा, DC मोटर आली आणि तुमचा स्पीड कंट्रोलचा या ठिकाणी जर क्वेश्चन आला तर डायरेक्ट मारून द्यायचं SCR. पण काय मित्रांनो माहिती आहे का, SCRला तुम्ही काय म्हणता, थायरिस्टरसुद्धा म्हणता. काय म्हणता, थायरिस्टर. आणि मी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी दिले की SCR पण दिला आहे आणि थायरिस्टर बी दिला आहे आणि तुम्हाला ऑप्शन मारायचा होता बोथ A and B. म्हणजे काय, तुम्हाला थायरिस्टर आणि SCR हे दोघं एकच आहे हे तुम्हाला या ठिकाणी मग माहीत पाहिजे. ओके, चला 15 नंबरचा क्वेश्चन आहे, जनरेटरमध्ये डमी कॉईल कोणत्या उद्देशाने वापरली जाते. कधी लक्षात ठेवा, जनरेटरमध्ये आपण जी डमी कॉईल वापरतो ती काय करतो, मेकॅनिकल बॅलन्स त्या ठिकाणी भेटण्यासाठी वापरत असतो. ओके, मग रिड्यूस इडी करंट लॉसचा त्या ठिकाणी काही प्रश्न नसतो, फ्लक्स इन्क्रीज डेन्सिटीचा काही प्रश्न नसतो आणि इन्क्रीजिंग व्होल्टेज या ठिकाणी गरज नाही आपल्याला. फक्त आपण काय करतो, मेकॅनिकल बॅलन्स या ठिकाणी देतो. कशाला, रोटरला. कशाच्या माध्यमातून, डमी कॉईलच्या माध्यमातून. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय, द पॉवर डेसिपेटेड इन द प्युअर कॅपॅसिटर इज. बघा शुद्ध कॅपॅसिटरमध्ये नाश झालेली पॉवर, जर शुद्ध कॅपॅसिटर असेल तर त्या ठिकाणी जी पॉवर डिसिपेट होते, त्याचा पॉवरचा जो वापर होतो तो 0 प्रमाणात होत असतो. काय, 0 प्रमाणात. कधी लक्षात ठेवा, जर प्युअर कॅपॅसिटर असले तर त्या ठिकाणी काही पॉवरचं डिसिपेशन होत नाही. बघा आता तुम्हाला काय विचारलं, ॲम्पियर टर्न इज द युनिट ऑफ. बघा ॲम्पियर टर्न हे युनिट जे आपल्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये येतं. ओके, ॲम्पियर टर्न जर तुमचा MMF असतो. काय, MMFचं युनिट काय असतं मित्रांनो, ॲम्पियर टर्न असतं. ओके, मग तुमचं EMFचं युनिट काय असतं, ते व्होल्ट असतं. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला एकावरती एक आधारित क्वेश्चन या ठिकाणी करत चालायचं आहे. ओके, नंतर 18 नंबरचं क्वेश्चन बघा, या ठिकाणी फ्यूज वायरची वर्तमान वहन क्षमता अवलंबून असते. म्हणजे कशावरती अवलंबून असते ते तुम्हाला विचारले. बघा क्रॉस सेक्शनल एरिया किती जाड तो कंडक्टर म्हणजे ते आहे तार, त्याच्यावरती डिपेंड करते, तुमच्या डायमेन्शनवरती डिपेंड करते, मटेरियलवरती सुद्धा ते डिपेंड करत असते. म्हणून तुमचं क्वेश्चन 4 नंबर शेप अँड टर्मिनल हे सुद्धा बरोबर आहे. तर या ठिकाणी काय माहिती आहे का, शेप अँड टर्मिनल बरोबर आहे, मटेरियल बरोबर आहे, डायमेन्शन बरोबर आहे, क्रॉस सेक्शन एरियासुद्धा बरोबर आहे. तर या ठिकाणी एक ऑप्शन पाहिजे होतं मित्रांनो, आणि ते ऑप्शन काय पाहिजे होतं, ऑल ऑफ दी अबो, म्हणजे सर्व काही बरोबर आहे असं तुमचं या ठिकाणी बरोबर पाहिजे होतं. कारण क्रॉस सेक्शनल, डायमेन्शन, मटेरियल आणि शेप सर्वांवरती ते काय असतं या ठिकाणी म्हणजे अवलंबून असतो. काय, तुमचा करंट कॅरिंग कॅपॅसिटीचा जो फ्यूज वायर आहे तो या सर्वांवरती डिपेंड असतो. म्हणून तुमचे सर्व या ठिकाणी बरोबर असले पाहिजे होते. ओके, बघा त्यानंतर पुढे काय दिसते तुम्हाला, टिंब याद्वारे कमी प्रतिकाराचे अचूक मापन केले जाऊ शकते. बघा लो रेजिस्टन्स कॅन बी ॲक्युरेटली मेजर बाय, म्हणजे काय, टिंबद्वारे कमी. बघा रेजिस्टन्सचे प्रकार आहेत 3, एक लोवरती मोजला जातो, एक मीडियम, ओके, आणि एक असतो हाय. मग आपल्याला विचारलं लोसाठी काय होतं माहिती का, पोटॅन्शियल या ठिकाणी एक पद्धत असते पोटॅन्शियल आणि दुसरी असते केल्विन डबल ब्रिज. कोणती, केल्विन डबल ब्रिज. तर ह्या दोघीपैकी आपल्याला या ठिकाणी कोणती दिसते ते उत्तर मारायचे. म्हणजे तुम्हाला विचारलं या ठिकाणी की लो रेजिस्टन्स मोजण्यासाठी तुम्ही कोणाचा वापर या ठिकाणी करणार. तर पोटॅन्शियल दिसत नाही बघा मला, या ठिकाणी दिसते केल्विन डबल ब्रिज. ओके, वाईनसाठी तुम्हाला त्या दिवशी फ्रिक्वेन्सी बोललो होतो आणि शेअरिंगसाठी DC कॅपॅसिटन्स तुम्हाला बोललो होतो मी. ओके, कळलं तुम्हाला हा प्रश्न. केल्विन डबल ब्रिज काय आपण लो रेजिस्टन्स या ठिकाणी मेजर करण्यासाठी वापरत असतो. ओके,
बघा पुढचा प्रश्न काय सांगते तुम्हाला, 5 किलोवॅट 50 हर्ट्ज 6 पोल स्लिप रिंग इंडक्शन मोटर रन 650 RPM. ओके, 650 RPM वरती ते काय होते, फिरते. कॅल्क्युलेट द सिंक्रोनस रोलिंग अँड काय, बघा दोन गोष्टी या ठिकाणी काढायच्या. आपल्याला काय काढायची या ठिकाणी, सर्वात पहिले RPM काढायचे, म्हणजे स्पीड काढायची किती, जर 50 हर्ट्ज 6 पोल दिले असेल तर, आणि नंतर आपल्याला स्लिप पर्सेंटेजसुद्धा काढायचं आहे. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. आपण या ठिकाणी सर्वात पहिले काय काढू, NS काढू, सिंक्रोनस स्पीड. ओके, 120 F/P. ओके, तर या ठिकाणी जर 120 गुणिले फ्रिक्वेन्सी दिली 50 आपल्याला, आणि पोल किती दिले 6, साईन दुनी 12, 20 राहिले, आणि 5 दुनी 10, तुमचं उत्तर येतं बघा या ठिकाणी 1000 RPM. 1000 RPM. 1000 RPM तुम्हाला इथे दिसते, तुमचं हे उत्तर असणार कन्फर्म. पण तुम्हाला या ठिकाणी स्लिप या ठिकाणी काढायची पर्सेंटेजमध्ये ते सांगतो तुम्हाला. NS मायनस NR/NS तुमचा फॉर्म्युला असतो. ओके, गुणिले 100, कारण पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. चला, NS किती निघाला आपला 1000 मायनस 960. ओके, 960 भागिले NS मायनस NR/NS म्हणजे या ठिकाणी 1000 गुणिले या ठिकाणी किती येतो 100 येणार आहे, बरोबर. तर या ठिकाणी आता काय करायचं माहिती आहे का, वरती तुम्हाला या ठिकाणी 1000मधून जर 960 गेले तर उत्तर येणार वरती 40, खाली 1000 जसेच्या तसे. 1000 जसेच तसे न घेता आपण काय करू, या ठिकाणी याचे 2 शून्य, इकडचे 2 शून्य कापून टाकू. ओके, मग खाली तुमचा किती राहिला 0. मग या 0ने वरचा 0 काटायचा, उत्तर येतं तुमचं 4%. म्हणून हेच तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे तुम्हाला RPM किती आला 1000 आणि तुमची स्लिप किती आली 4%. जर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये नसतं विचारलं, तुम्हाला हा इथला जो पॉईंट आहे हा 2ने इकडे न्यायचा, म्हणजे 0.04, 1ने 2ने 0.04 तुमचं उत्तर आलं असतं. ओके, 21 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थात नकारात्मक तापमान गुणांक म्हणजे नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट खालीलपैकी कोणामध्ये आहे. बघा तुमचे जे इन्सुलेटर असतात, इन्सुलेटर, त्यानंतर सेमीकंडक्टर. ओके, काय सेमीकंडक्टर, आणि अजून काय असते इन्सुलेटर, सेमीकंडक्टर, आणि अजून काय असते तुमचा काय कोणता तुमच्या DCच्या बॅटरी ज्या असतात, बॅटरीमध्ये असतो कोणता इलेक्ट्रोलाइट. ओके, मग यापैकी तुम्हाला काय काय दिसतं बघा, तुम्हाला इन्सुलेटर झाला, सेमीकंडक्टर झाला, आणि इलेक्ट्रोलाइट झाला. ओके, इलेक्ट्रोलाइट. ओके, तर या ठिकाणी खालीलपैकी तुम्हाला हे 3 काय तुमचे NTC आहे, म्हणजे काय निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. तर तुम्हाला या ठिकाणी बघा मी दिले काय इन्सुलेटर, आणि बघा या ठिकाणी ब्रास आहे का नाही, मर्क्युरी आहे का नाही, तुमचा इलेक्ट्रोलाइट आहे आणि इन्सुलेटर आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी यावेळेस या टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे बघा. मी 5 ऑप्शन या ठिकाणी दिले होते, म्हणजे तुमचा इलेक्ट्रोलाइट पण आहे आणि या ठिकाणी इन्सुलेटर पण आहे. ओके, म्हणजे तुमचे 3 आणि 4 हे दोन्ही काय आहे बरोबर आहे, म्हणून ऑप्शन 3 और 4 बोथ करेक्ट असं या ठिकाणी ऑप्शन पाहिजे होतं, म्हणून तुमचं हे आणि हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. ओके, ह्या PDF काहीतरी इश्यू झाला, या ठिकाणी ऑप्शन आले नाही बघा. ओके, चला पुढचा प्रश्न आहे तुमचा 22 नंबरचा. करंट टिंबमध्ये वाहणार नाही, म्हणजे करंट विल नॉट फ्लो इन. बघा क्लोज सर्किट असलं तुमचं अशा पद्धतीने तर तुमचा करंट वाहील ना, बरोबर. मग हे काय येतं तुमचं उत्तर आहे का नाही, वाहणार नाही विचारलं आहे. इथे तुमचा वाईन, शॉर्ट सर्किट असेल तरी वाईन. बट जर मित्रांनो तुम्ही जर याला ओपन सर्किट केलं, म्हणजे अशा पद्धतीने केलं, एवढं ओपन ठेवलं, तर इथून तुमचा करंट वाहणार आहे का नाही, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर असणार. बघा चला पुढचा प्रश्न आहे. 1.5 किलोवॅट क्षमतेच्या हीटरचा वीज प्रवाहाची गणना करा. बघा याची गणना करायची आहे, जो 1 महिन्यासाठी दररोज अर्धा तास वापरला जातो. बघा कसं असतं माहिती आहे का, 1.5 या ठिकाणी काय किलोवॅट येतो. ओके, म्हणजे 1.5 किलोवॅटला आपण 1.5 लिहून घेऊ, आणि त्याला आपल्याला 30 दिवस म्हणजे 1 महिना, आणि प्रत्येकी तुम्हाला किती वापरायचा आहे तो 0.5, किती 0.5 वापरायचा, म्हणजे अर्धा तास रोज वापरायचा आहे. अशा पद्धतीने त्याची आपण काय करायची मांडणी करून घ्यायची. ओके, या 15ने 5ला गुणायचे आपल्याला, 5 त्रिक 15, उत्तर काय येतं 15. बघा 15, आणि हा एक 0, पण 0 का कट होतो, कारण एकूण एका अंकानंतर पॉईंट आहे, म्हणून इथून एका अंकानंतर इथे पॉईंट दिल्यानंतर त्याचं काहीही या ठिकाणी राहत नाही. ओके, मग हा झाला 15, आणि हा इकडचा 1.5, त्याला मी या ठिकाणी 1.5 हा गुणिले असं लिहून घेतो. 15चा वर्ग किती असतो मित्रांनो 225, आणि एका अंकानंतर इथे पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट लिहून घेतो. अशा पद्धतीची ट्रिक, सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे, म्हणून 22.5 तुमचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. ओके, बघा 24 नंबरचा प्रश्न काय सांगतोय तुम्हाला, या ठिकाणी तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा 24 नंबरचा प्रश्न,
बघा द रेग्युलेशन ऑफ द स्पीड ऑफ द DC मोटर. बघा व्होल्टेज रेग्युलेशन DC मोटरचं आणि ट्रान्सफॉर्मरचं वेगवेगळं असतं. बघा या ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड. हे काय झालं तुमच्या मोटरसाठी झालं. जर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं बघायचं असेल तर कसं असतं माहिती आहे का, नो लोड मायनस फुल लोड अपॉन खाली असतं नो लोड. कधी लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरचं नो लोड मायनस नो लोड मायनस फुल लोड अपॉन नो लोड असतं. पण तेच जर तुम्हाला तुमच्या मोटरमध्ये जर बघायचं असेल तर ते नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड असतं. मग हा ऑप्शन कुठे दिसतोय तुम्हाला, हा नाही हा नाही. बघा या ठिकाणी नो लोड मायनस फुल लोड अपॉन फुल लोड, ऑप्शन नंबर 3 तुमचं बरोबर असणार. बघा 25 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, द प्रोसेस ऑफ एक्सटिंग्विशिंग अ फायर बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ ऑक्सिजन यूजिंग अ ब्लँकेट. बघा तुम्हाला काय काय करायचं आहे, ब्लँकेटच्या मदतीने सँडच्या म्हणजे वाळूच्या मदतीने तुम्हाला तिथे आगीच्या ठिकाणी जो ऑक्सिजन जातो आहे त्याला कट करायचं आहे, म्हणजे तिथं जाऊ द्यायचं नाही. तर या ठिकाणी 2 पद्धती असतात बघा. काय असतात, कूलिंग काय असते, एक कूलिंग असते आणि एक असते स्मूथरिंग. ओके, याला स्मूथरिंग म्हणतात. काय म्हणतात, स्मूथरिंग म्हणतात. बघा या ठिकाणी तुम्ही जर त्या आगीमधून हीट काढून घ्यायची असली, हीट जर काढून घ्यायची असली, ओके, हीट तुम्हाला काढून घ्यायची असली तर त्याला आपण कूलिंग म्हणतो. पण या ठिकाणी ऑक्सिजनचा जो त्या ठिकाणचा साठा आहे, त्या ठिकाणी जो ऑक्सिजन भेटतोय तो जर तिथून काढून घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला काय म्हणता, मग स्मूथरिंग या ठिकाणी म्हणत असता. ओके, मग तुम्हाला विचारलं काय, तुम्ही ऑक्सिजन काय केला, ब्लँकेट आणि वाळूच्या मदतीने काढून घेतला, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, स्मूथरिंग. कारण आपण काय केलं, तिथून ऑक्सिजन काढला, म्हणून ऑप्शन स्मूथरिंग कुठे दिसते बघा, ऑप्शन नंबर 2ला तुम्हाला या ठिकाणी दिसते. आजचा सेशन थोडा वीक झाला बघा, कारण तब्येत माझी या ठिकाणी बरोबर नव्हती आणि या ठिकाणी आवाजसुद्धा सपोर्ट करत नव्हता. ओके, तर या ठिकाणी जर सेशन आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायची आहे खुश खबर, आपली ITI बूस्टर महा प्लॅटफॉर्मचा या ठिकाणी काय होतं आहे, लगेच ॲप्लिकेशन येतं आहे, ते तुम्हाला जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो आपल्या ॲप्लिकेशनचं या ठिकाणी काम चालू आहे. जेव्हा केव्हा ते ॲप्लिकेशन रेडी होईल तेव्हा तुम्हाला काय करतो मी, प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी खूप सारा डाटा तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आपल्या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू सो मच.